तिने तुला भेटायला यावं ही माझी कल्पना नाही. मग कोणाची आहे हे तू तिला भेटल्यावरच कळेल. पण मी तिला भेटायला होकार दिलेला नाही. म्हाळसा, मी तुला आग्रह नाही करणार, पण तिला काय म्हणायचं आहे हे तू तिला भेटूनच विचार. कदाचित असंही असू शकतं की काही अनपेक्षित असं तिला काही म्हणायचं असेल. उदाहरणार्थ, तू ज्याचा विचारही केला नसशील असं काहीतरी घडू शकतं. लक्ष्मीदेवी बानूला भेटायला गेल्या होत्या. त्याचा आणि ह्याचा काही संबंध आहे का? कदाचित असू शकतो, पण ते तेव्हाच कळेल जेव्हा तू तिला भेटशील. मला विचार करू द्या, आग्रह करू नका. म्हाळसा, हा सर्वस्वी निर्णय तुझा आहे. जरी ही भेट झाली नाही मला तरीही चालेल. खरं तर ही भेट होऊ नये असंच मला वाटतं. असं का? कारण मनात कोणतीही कटुता असेल तर संवाद नाही साधू शकत. आता तर मला भेटायलाच हवं. का? काहीतरी खूप महत्वाचं घडलंय माझ्या मागे. मला नाही वाटत बानूनं गडावर जाऊन पदर पसरावा. आता ती ऐकतच नाही म्हणल्यावर काय करणार आपण? त्यासनी जे करावंसं वाटतंय ते करू द्या त्यासनी. मी येऊ का तुमच्या संग गडाव? नाही न ग, मी जाते. अगं बानू, तुझ्या संग असलो आम्ही तर बरं होईल. मी एकली जाते. बानू, अजून बी विचार कर. जाऊ न ग. ऐक माझं, मी आता ठरवलं आहे. आता मी नाही थांबायची. ए आय, जाऊ दे, तिला नाही ऐकायची ती. बघा कसं होतंय ते. तुम्ही हत वय पर आज तर आख्यान नाही हाय जी. वय ठावा आहे मला. देवासनी सांगावं द्यायचं आहे का? नाही, म्हाळसाताईसनी भेटायचं आहे. म्हणजे देवीनी बोलावलंय वय? नाही, मलाच भेटायचं आहे. अहो पर त्यासनी ठावं नाही ना. नाही, मलाच भेटायचंय. तुम्ही जाऊन सांगता का त्यासनी? बर राघोबा, तू देवीसनी सांगावं देवनी जा. अहो मला तर भ्या वाटतंय हो. अरे त्यात घाबरायचं काय? तू एक काम कर, माधवी ताई आहेत ना व, त्यासनी सांगावं दे. हा, हे करल म्या. पर देवीसनी सांगायचं नाही जमायचं. येतो जी. आत या जी. नाही न ग, कारण मला ठाव आहे का न विचारता आत आलेलं त्यासनी नाही आवडायचं. भाई ते बी बरोबर आहे, पर सांगावं धाडायचं जी. असं बाहेर ताटकळत उभं राहणं बरं दिसत नाही. वय पर आता आपल्यालाच भेटायचं आहे म्हणल्यावर काय करणार? देवसनी ठाव आहे का? नाही. व त्यासनी तरी सांगायचं ना. म्हणजे परत देवासनी सांगितलं तर ते मला भेटू नाही द्यायचं. मला विचारते का कशा पायी जायचं आहे, काय आहे?
बरं बरं, तुम्ही हातच थांबा, मी बघतो. जी. देवी, मी आत येऊ का? ये. एक सांगायचं होतं. सांग. गडाच्या बाहेर बानू आलीये. काय सांगू? थांब. देवीनी बोलावलंय की. खरंच? वय, जिथं आख्यान होतं ना ततच बोलावलं आहे की. म्या जाते जी. देवा, चोडप्पा. देवा, माझ्याकडनं चूक झाली आजी. चोडप्पा, काय झालं? देवा, तेव्हा मी दुसऱ्या कामात होतो आणि तेवढ्यात बानूबाई गडावर आल्या आणि त्या देवीसनी भेटाया गेल्या आहेत. तुम्हासनी सांगाया कुणी आलं नाही. आता कुणाला बी कळना झालंय काय करायचं ते, म्हणून मी तुम्हाला भेटाया आलोय. बघ चोडप्पा, ह्यात तुमची काहीच चूक नाही. बानू अचानक आली आणि कोणतीही पूर्वसूचना न देता, तेव्हा त्यालाही काही कारण असेल. पर देवा, अहो त्या देवीसनी भेटाया गेल्या आहेत. आता काय करायचं? आता ह्या क्षणी आपण काहीच करू शकत नाही. त्यांची भेट होऊ द्या, मग पाहूया पुढे काय करायचं ते. देवा, या मोहर माझ्याकडनं अशी चूक पुण्यांदा कवा बी होणार नाही. बघा चोडप्पा, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तेव्हा चिंता नसावी. व्हायची. येतो मी. चोडप्पा, बानू बाहेर आली की मला संदेश द्या आणि त्यांची पायथ्याशी जाण्याची व्यवस्था करा. व्हायची. येतो मी. गणोबा, अरे बानूबाई कशा पायी आल्या असतील ती विसनी भेटाया? की आता त्यासनी कसं विचारणार? नाही तसं नाही, म्हणजे देवासनी जाऊन सांगायचं का? तर तू कशा पाय मध्ये पडतोय सा? देवासनी काय ठावं नसेल वय? काय तरी आपलं तुझं. नाही काही सांगावा नाही ना काय नाही, आणि थेट गडावर म्हणजे कारण बी तसं मोठंच असेल. अरे देवासनी बी भेटल्या नाही त्या, ते देवीसनी भेट्या गेल्या. याला म्हणतात धाडस. तुझ्यासारखे घाबरल्या नाही त्या. तुम्हाला घाबरला म्हण का काय बी म्हण, पण देवींनी त्यासनी येऊ दिलं म्हणजे देवींचा राग कमी झाला असं वाटतंय. हा, एवढं सोपं नाही ते. अरे इतकं दिस जे झालं नाही ते आता होईल वय. बानूबाई बाहेर येताना त्यांच्या डोळ्यामध्ये जर पाणी असेल तर देवी त्यांच्यावर रागवल्या असं समज. आणि त्या हसत येणार नाहीत हे ठाव आहे मला. म्या आत येऊ का जी?
फार पुढे येऊ नकोस. तुम्हासनी भेटायची इच्छा होती जी. ते कळलं मला. कशासाठी? काय येतेस तू माझ्या पुढे? गडावर आता सगळीकडे ही वार्ता पसरली असणार, चर्चेला उधाण आलं असणार. हेच हवं होतं का तुला? नाही जी. मग थेट आलीस गडावर. ही पद्धत आहे? संदेश नाही पाठवता आला? मला वाटलं का तुम्ही नाही म्हणणार नाही जी. का? कोण आहेस तू माझी? तू माझ्या प्रजेचा भाग नाही आणि माझ्या कुटुंबाचाही भाग नाहीस. मला ठाव आहे का तुमचा राग आहे माझ्यावर. माझं सुदैव की तुला ते ठाऊक आहे. सांग, का आली आहेस तू? मला फार वेळ नाही. देवी, आजपतूर जे घडायचं होतं ते घडून गेलं. पर आता या मोरत तुम्हासनी राग येईल असं वागायचं ते अशक्य आहे. काय करणार आहेस तू? जी मी आता आले आहे ते त्यास. कशासाठी आली आहेस तू? सांगत का नाहीस? तुम्ही माझी चूक पदरात घ्यावी जी, आणि मला क्षमा करावी. तू तिला भेटावं ही माझी कल्पना नाही. मग कोणाची आहे? हे तू तिला भेटल्यावरच कळेल. मला ठाव आहे माझ्या पायी तुम्हासनी जन्माचं दुःख झालं आहे. आता क्षमा मागून काय उपयोग बानू? आणि तुला अशी अचानक उपरती कशी झाली? मला पटलं का म्या तुमची क्षमा मागायला हवी. यांना हे ठाऊक आहे का? नाही जी. मला वाटलं की मिळूनच ठरवलं की काय. अहो नाही जी. मग काय? क्षमा मागितली की झालं, संपलं. पण तू जो अक्षम्य अपराध केला आहेस तो मी विसरून जाऊ? देवी नाही जी, मला असं नाही म्हणायचं. मी माझ्या उपासनेतून श्री खंडेऱ्यांना प्रसन्न केलं आहे. मनोमन त्यांना वरलं आहे. माझ्या संसाराची आनंदी सुखी स्वप्न पाहिली होती मी, पण माझा संसार सुरू होण्याआधीच त्यांच्या आयुष्यात तू आलीस. तुला ठाऊक होतं ना की त्यांचा विवाह झाला आहे? काय विचारतेय मी तुला? जी ठाऊ होतं. मग त्यांनी तुझ्याशी विवाह करावा म्हणून तू त्यांच्या मागे का लागलीस? अहो तेच आले होते चंदनपुरीला. मला तर ठाव बी नव्हतं का ते खंडोबा आहे ती. स्वतःच्या आराध्याला ओळखण्याची योग्यता नाही आणि भूल पाडलीस. कोणत्या असुरी शक्तीचं सहाय्य घेतलंस तू? कपाळावर भंडारा आणि सदानंदाचं येळकोट, यो जय घोष एवढंच केलं म्या. दाराशी बेल आहेत, दर दिवशी त्याचं पान त्यासनी वाहिलं आणि जेवणा अगोदर त्यासनी निवद दावला. ते देव आहे ती, त्यासनी कोण आणि कसं भूल पाडणार? हेच अंतर आहे समजून घेण्यात. म्हणूनच आपण एकत्र येऊ शकत नाही. माझ्यासाठी माझा संसार मोडून टाकणारी केवळ एक परस्त्री आहेस तू, जिला केवळ स्वतःच्या स्वार्थाशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. तू भक्तीच्या आड राहून स्वतःच्या आराध्याला स्वतःच्या घरी कष्ट करायला लावलेस. तुझ्या हृदयात प्रेम कधी उत्पन्न होऊ शकत नाही, कारण आराध्याला अर्पण करायचे असते. त्यांच्याकडून कारस्थान करून काहीही मागायचे नसते. माझे पती भोळे सांब आहेत, सदाशिव आहेत, त्यांची काही चूक नाही. खरं तर सगळा दोष तुझा आहे. तुझ्या दोषाला, खरं तर अपराधाला काही क्षमा नाही.
कारण तू माझ्या प्रेमाचा अपमान केला आहेस. बाणाई गडावर आली आणि श्री म्हाळसा देवींना भेटायला गेली अशी वार्ता आहे. हो, बानूने ऐकलं माझं. पण आता तुमच्यावरचं दायित्व वाढलं आहे. म्हणजे मला नाही कळलं. बाणाईने क्षमा मागूनही श्री म्हाळसा देवीने क्षमा नाही केली तर बाणाई खचून जाईल. तिला सावरण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. हा प्रयत्न फसला तर बाणाईला काय वाटेल, तेव्हा तुम्ही तिला काय सांगणार आहात? हा वृथा प्रयत्न ठरेल. आधी त्यांची भेट तर पूर्ण होऊ द्या. या भेटीनंतर खूप काही हाती लागेल असं जे तुम्हाला वाटत आहे त्याविषयी मला शंका आहे. ह्या भेटीतून काहीच साध्य होणार नाही असं नाही. बानूच्या पूर्वजन्मात जी जयाद्री आहे, गंगा आहे, ती कुठेतरी डोकावणारच. आणि म्हाळसाच्या आत जी पार्वती दडलेली आहे ती देखील कुठेतरी जागी होणार. कुठेतरी काहीतरी घडेल. जे घडेल त्यानंतर बाणाईची भेट घ्या. ते खूप महत्वाचं आहे. हो, मी भेटेन तिला. परंतु अजून त्यांची भेट देखील पूर्ण झालेली नाही. आणि त्या दोघी इतक्या दीर्घकाळ बोलता आहेत हे देखील उत्तम आहे. यानंतरही दोघींमधले वाद संपुष्टात येतील असं वाटत आहे का तुम्हाला? मला तरी असं वाटत नाही. मी काही चुकीचं केलं आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही, पण श्री खंडेरायांशी न बोलता तुम्ही हा निर्णय घेतला आहे. आता तरी त्यांना भेटून याविषयी तुम्ही त्यांच्याशी बोलावं असं वाटत आहे. मी बोलेन त्यांच्याशी. आजवर मी ह्या समण्याचा विचार नव्हता केला. तर आता असं वाटत आहे का देवांच्या पायाची धूळ देवाऱ्यात ठेवून पुजली असती तर बरं झालं असतं. म्या कुणाच्या दुःखाचं धनी व्हायला नगं होतं. तरी एक बरं झालं, माझ्या डोसक्यावरचं वजं उतरलं. म्या मोकळी झाली. आता तुम्ही माझी चूक पदरात घेतली नाहीत त्याला कोण काय करणार. येते म्या. थांब. बाहेर जाऊन सगळ्यांना असं सांगू नकोस की तू क्षमा मागायला आली होतीस. कारण सहानुभूतीचं राजकारण तुला चांगलंच करता येतं. नाही जी, मी असं नाही करणार. तुम्ही मला आता येऊ दिलं, माझं समजा ऐकून घेतलं, हेच लय हाय माझ्यासाठी. ये तू. आणि यानंतर स्वतःहून मला कधीही भेटायला येऊ नकोस. नाहीतर मी तुला काय शासन करेल हे मला ठाऊक नाही. जी